पाकाचं अजिबात टेन्शन न घेता 100% खुसखुशीत रवा नारळाचे लाडू आज आपण इथे तयार केलेले आहेत। बनवायला अतिशय सोपे, नवशिकेसुद्धा बनवू शकतील इतके सोपी पद्धत यामध्ये वापरलेली आहे। अगदी झटपट हे लाडू तयार होतात आणि बघा मस्त असे गोल गोल हे लाडू तयार झालेले आहेत। स्वाद तर याचा इतका छान आहे की तुम्ही नेहमी याच पद्धतीने हे लाडू तयार करतील। गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी 21 लाडूचं योग्य प्रमाण इथे मी दिलेलं आहे। ज्यांना बिलकुल लाडू तयार करता येत नाहीत ते सुद्धा हे लाडू बनवू शकतील इतकी सोपी पद्धत ह्या लाडूची मी इथे दाखवलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। चला तर मग प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि ह्यामध्ये मी रवा घेतलेला आहे। हा रवा जाड रवा आहे जो आपण उपमा करता वापरतो। तर इथे 1.5 कप रवा घेतलेला आहे। आता जाड रवा असल्यामुळे आपण मिक्सरला 2-3 वेळा चांगलं ह्याला फिरवून घेऊया। बघा अशा पद्धतीने मी हा बारीक करून घेतलेला आहे। रवा असा बारीक केल्यामुळे लाडूला बाइंडिंग चांगलं येतं। आता आपण हा रवा जो आहे तो चांगला भाजून घेणार आहोत। तर इथे मध्यम आचेवर 5 ते 6 मिनटं तूप न घालता आपण असंच ह्याला भाजून घेणार आहोत। तर सतत हलवत आपल्याला ह्याला 5-6 मिनटं भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी चांगलं 5-6 मिनटं हे भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये इथे मी अर्धा कप तूप घेतलेला आहे। तूप किती लागणार आहे ते आपण नंतर व्हिडिओच्या शेवटी सांगूया। तर लागेल तसं इथे आपण तूप वापरणार आहोत। 2 चमचे तूप मी आता इथे घातलेलं आहे आणि गुठळ्या मोडत मोडत मध्यम आचेवर मी इथे आता चांगलं हे भाजून घेणार आहे। तर 2 मिनिटानंतर पुन्हा आपण ह्यामध्ये तूप घालायचं आहे। तर इथे पुन्हा 2 चमचे तूप मी घातलेलं आहे। तर असं 2 ते 3 वेळा आपल्याला चांगलं हे तूप घालायचं आहे आणि मस्त असा रवा जो आहे तो खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। चांगला त्याचा रंग थोडासा बदलेल आणि रवा जो आहे तो असा सुटसुटीत तयार होईल। बघा असा सुटसुटीत रवा तयार झाला पाहिजे म्हणजे समजायचं की आपला रवा जो आहे तो छान असा भाजला गेलेला आहे। तर इथे बघा 10 मिनटं मला झालेली आहेत। रवा छान मी भाजून घेतलेला आहे। आता रव्याचा रंगही छान बदललेला आहे, खूप डार्क पण नको आहे। तर आता रवा जो आहे तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याला थंड करत ठेवायचा आहे आपल्याला। तर इथे रवा बघा मी मस्त असा भाजून घेतलेला आहे। आता रव्याला आपण बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर इथे मिक्सरचं छोटं भांडं मी घेतलेलं आहे आणि 1 कप ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत। त्याला आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। या नारळाऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घेतलं तर तुमचे लाडू अजून लवकरात लवकर तयार होतील। आता इथे मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि हा नारळ जो आहे तो सगळा आपण काढून घेऊया। अगदी बारीक मी हा नारळ केलेला आहे आणि आता ह्याला सतत हलवत मध्यम आचेवर मी भाजून घेणार आहे। जसा रव्याला रंग आहे तसाच ह्या नारळाला सुद्धा रंग आला पाहिजे इथपर्यंत आपल्याला नारळ छान असा भाजून घ्यायचा आहे। तर आता ह्यामध्ये मी पुन्हा 1 चमचा तूप घातलेला आहे कारण कढई स्टीलची आहे त्यामुळे ते खाली लागलं जातं, त्यामुळे मी ह्यामध्ये तूप घातलेलं आहे। आता सतत हलवत मंद आचेवर मी ह्याला भाजून घेणार आहे। तर इथे बघा हे सुटसुटीत तयार झालेलं आहे। अजून थोडासा डार्क कलर मला हवा आहे त्यामुळे मी 1-2-3 मिनटं पुन्हा ह्याला भाजून घेते आहे व्यवस्थित। तर साधारणपणे 7 ते 8 मिनटं मला झालेले आहेत हा नारळ भाजताना। तर चांगला डार्क नारळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर बघा इथे मी 2-3 मिनटं पुन्हा हे भाजून घेतलं आणि साधारण रव्याचा जो रंग आहे तोच रंग नारळाला आला पाहिजे। नारळ जो आहे तो पांढरा दिसता कामा नये। बघा आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया। तर ह्यामध्ये नारळ घातलेला आहे असं दिसता कामा नये। बघा अशा पद्धतीने आपल्याला हा नारळ जो आहे तो भाजून घ्यायचा आहे आणि नारळ छान भाजल्यामुळे लाडू जे आहेत ते जास्त दिवस टिकतात देखील। तर इथे बघा मस्त असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता नारळ ह्यामध्ये आहे असं अजिबात वाटत नाही आहे। आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत काजू। तर इथे मी अर्धा कप काजू घेतलेले आहेत। हे मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचे आहेत। तर काजू घातल्यामुळे रवा नारळाची टेस्ट जी आहे ती अजून वाढते। अतिशय स्वादिष्ट हे लाडू तयार होतात आणि लाडूला चांगली बाइंडिंग पण येते। हे सर्व पावडर जी आहे ती आपण काढून घेतलेली आहे। पावडर बघा मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला करायची आहे म्हणजे छान अशी रवा त्याची पावडर तयार होते। आता हे मिश्रण जे आहे ते 2.5 कप आहे त्यामुळे इथे मी तगार किंवा बुरा जो असतो तो वापरलेला आहे। 1.25 कप इथे मी तगार घेतलेली आहे। तर याऐवजी तुम्ही पिठी साखरेचा देखील वापर करू शकता,
ती पण 1.25 कपच तुम्हाला वापरायची आहे. 7 ते 8 वेलची जी आहे ती चांगली कुटून घेतलेली आहे आणि आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला एकत्र करायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा झटपट आपले हे लाडू तयार होतात. अगदी नवशिके जरी असतील तरी त्यांचे हे लाडू चुकणार नाहीत. म्हणजे लाडू बिघडण्याचं काहीच इथे कारण नाही आहे, कारण आपण इथे पाक वगैरे करणार नाही आहोत. आता तूप जे आपण उरलेलं आहे तेच तूप इथे वापरणार आहोत. थोडं थोडं करून ह्यामध्ये तूप घालायचं आणि जेवढी बाइंडिंग येईल तिथपर्यंत आपल्याला तूप इथे वापरायचं आहे. तर मी नंतर तुम्हाला शेवटला सांगते की मी किती तूप इथे वापरलेलं आहे. हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. तूप घालताना थोडं थोडं करूनच घाला. तर इथे बघा मी सर्व हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. अर्धा कप तूप मी संपूर्ण रेसिपीकरता वापरलं आणि त्यानंतर 3 मोठे चमचे ह्यामध्ये आणखीन तूप वापरलेलं आहे. म्हणजे साधारण पाऊण कप तूप इथे मला लागलेला आहे. आता हा लाडू वळतो किंवा नाही ते आपण पाहूया आणि त्यानुसारच आपल्याला इथे तुपाचं प्रमाण वाढवायचं आहे. तर इथे मी आता हा बघा लाडू तयार करते आहे. तर हे लाडू जे आहेत ते व्यवस्थित वळत आहेत, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा तूप घालण्याची गरज नाही आहे. तर ह्या लाडूला थोडंसं चांगला भार देऊन घालायचं. रवा लाडू, बेसन लाडू इतके सहजपणे वळत नाही आणि ह्याला मस्त असा आकार देण्यासाठी असा गोल गोल फिरवायचं, म्हणजे लाडू जे आहे ते छान गोल गोल तयार होतील. बघा मस्त असा लाडू तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी बाकीचे सर्व लाडू तयार करून घेते. सणासुदीच्या काळात झटपट जर लाडू तयार करायचे असतील तर ही पद्धत फार सोपी आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. काजू आणि नारळामुळे हा लाडू अतिशय स्वादिष्ट तयार होतो. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.